उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ शहर में प्राचीन शिव मंदिर परिसर के विकास के लिए 150 करोड़ की निधि मंजूरी की गई है। इस मंदिर के शिलान्यास का कार्य रविवार को राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अयोध्या के राम जन्मभूमि न्यास के कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज की मौजूदगी में संपन्न हुआ। यह सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे की महत्वाकांक्षी परियोजना है। इस पर बोलते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि यह प्राचीन शिव मंदिर देश का तीर्थ स्थल बनेगा। अपने भाषण में गोविंद गिरी महाराज ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे की तारीफ की और कहा कि पिछले 10 वर्षों में देश ने एक लंबा सफर तय किया है। जैसे प्रधानमंत्री दिल्ली में बैठे हैं, मुख्यमंत्री महाराष्ट्र में बैठे हैं। उन्होंने यह भी कहा कि वे दोनों छत्रपति शिवाजी महाराज के सपने को पूरा करने के लिए प्रतिबद्ध है। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की कौशल्य शैली की सराहना करते हुए कहा कि बाला साहेब ठाकरे भी यही कर रहे हैं। पिछले 4 दिनों से चल रहे शिव मंदिर कला महोत्सव के आखिरी दिन सोनू निगम ने गाना गाया। इस मौके पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सोनू निगम को महाभारत व रामायण के गाने की फरमाइश रखी। सोनू निगम के गानों ने दर्शकों का मन मोह लिया। जय भवानी, हर हर, जय श्री राम, जय जय श्री राम। राम मंदिर भव्य दिव बांधले, पहिले तिकडे दर्शन घेऊनच इकडे आलेलो आहे। आजच्या अंबरनाथ शिव मंदिर विकास परिसर भूमिपूजन समारंभाला उपस्थित आदरणीय गोविंदगिरी महाराज, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किनीकर, किसन कतोरे, कुमार ऐलानी, रवींद्र पाठक, अरविंद वाळेकर, संजय मोरे, नरेश मस्के, गोपाळ लांडगे, गुलाबराव करंजले। काय वेळ कमी आहे, कार्यक्रम बघायचा ना आपल्याला, त्यामुळे सुनील चौधरी, सगळेच, मनीषाताई आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व आज शिवप्रेमी, शिवभक्त आणि राम भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहे। खरं म्हणजे याच्यानंतर आता शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे। स्वामीजी, आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिव मंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभ हस्ते झालं। मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। कारण राम मंदिर, राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोषाध्यक्ष आहे। अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि राम मंदिर प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं, जे व्रत ठेवलं होतं, ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे। ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं, त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो राम भक्तांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न, राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय।
मी मगाशी स्वामीजींना सांगितलं, पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती, नाक धरून देखील जाता येत नव्हतं. पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी, खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने, तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हा प्रकल्प पुढे आला. आता 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल. आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ शिव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. अद्ययावत UPMPSC सेंटर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, एकात्मिक कचरा प्रकल्प, शूटिंग रेंज, नवीन प्रशासकीय इमारत, शिवप्रेरणा ग्रंथालय, रात्र निवारा केंद्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, चांगलं अद्यावत नाट्यगृह, ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल, सुसज्ज अग्निशमन केंद्र आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज, हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं 8-10 वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते. रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं. परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार, आमदार आणि त्यांच्या टीमने केलंय. पैसे मी दिलेले आहेत. आणि अजून लागणार आहे म्हणाले. खरं म्हणजे विकासाला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवकांचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आपलं हे सरकार आहे. आणि मी म्हणून मगाशी म्हटलं की आपले सूत्रसंचालक म्हणत होते स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा. मी म्हणालो नाही, माझं भाषण अगोदर, स्वामीजींचं शेवटी. कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचं आहे. यांच्याच आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून आज इथं गेल्या 7-8 वर्षापासून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई, ठाण्यात यायचे. पण खासदारांनी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला. स्वामीजी एवढे माणसं इथं बसले, तेवढेच बाहेर आहेत, स्क्रीनवर पाहत आहेत. मला वाटतं एक मोठं मैदान कुठंतरी बनवा, बरोबर ना? आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो. खरं म्हणजे शिव मंदिर हे एक तीर्थस्थळ व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं काम आज सुरू आहे. आज लोक सांगतात चलो अमरनाथ, चलो अमरनाथ. तसं आता भविष्यात चलो अमरनाथ बरोबर चलो अंबरनाथ असंही म्हणतील. कारण तुम्ही याची उंची वाढवली आहे. आज विकासाबरोबर सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम, अनेक कलावंत इथं या व्यासपीठावर आणण्याचं काम आणि कला सादर करण्याची संधी आपण दिली. आणि म्हणून मला वाटतं आपण या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे. याचं कारण अंबरनाथ वाढतंय. हे वाढतं शहर आहे. आता मुंबईकडचे लोक पूर्वी ठाण्याला यायचे, आता ठाण्याकडचे लोक कल्याण आणि अंबरनाथकडे येऊ लागलेले आहेत. त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, ही खात्री आपल्याला मी देतो. पूर्वी तर नगरविकास मंत्री होतो, आता तर मी तुमच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे. त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही. हे मी आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे.
मी सर्वसामान्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो, खासदारांचा आपण सन्मान घेतला. खरं म्हणजे सुरुवातीला पहिल्या जेव्हा वेळेस खासदार उमेदवार होता स्वामीजी, तेव्हा त्याची ओळख काय होती? एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याने त्याची स्वतःची ओळख निर्माण केली, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी मुलगा म्हणून नाही, पण लोकसभेमध्ये प्रचंड त्याने काम केलं, विकासाची गंगा आणण्याचं काम केलं. आणि म्हणून एक अभ्यासू आणि एक आदर्श खासदार म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली टीम या ठिकाणी तयार झाली आहे आणि या विकासाला चालना देण्यासाठी आज ही सगळी टीम काम करते आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. जे कलावंत आता इथे येतील त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मी स्वामीजींना मनापासून त्यांचं स्वागत करतो, कारण स्वामीजींचं राम मंदिर निर्माणमध्ये मोठं योगदान आहे. आदरणीय प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपल्या देशाचा गौरव जगभरात वाढवला. त्यांच्या सोबत काम करतात आणि म्हणून तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।